हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? तर हा मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. आता सकाळची मॉर्निंग झालेली होती, तर तुम्ही बघू शकता सकाळची मॉर्निंग जरा मी चहा घेतला. आता साईडला गॅसवर दूध गरम करायला ठेवलं होतं. तर दोघांनी आंघोळ करून चहा बिस्किट मस्त एन्जॉय करत होते. तर दोघांची आंघोळ झालेली आहे, तर दोघं चहा बिस्किट एन्जॉय करतात. माझा उपास आहे म्हणून मी काय बिस्किट घेत नाही, मी चहा घेतलेलं आहे. त्या दोघांना चहा बिस्किट दिलेलं आहे, त्या दोघांनी मस्त चहा बिस्किट एन्जॉय केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता सकाळी उठल्या समोर टी व्ही पण चालूच आहे, टी व्ही पण बघतात ते दोघं. तर अशा प्रकारे सकाळची मॉर्निंग झालेली होती. तर तुम्ही बघू शकता चहा बिस्किट वगैरे सगळं काम झाल्यानंतर देवपूजानंतर इकडे पूजा मांडलेली होती. तुम्ही बघू शकता गुरुवारची मी पूजा मांडून घेतलेली आहे महालक्ष्मीची. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे मी पूजा मांडलेली आहे. तर हे बघू शकता हे सगळं पूजेचं सामान मी ऑलरेडी आणलेलं होतं, तुम्हाला आधीच माहीत असेल. तर अशा प्रकारे ही पूजा गुरुवारची मांडलेली आहे. तर देवाला नैवेद्य दाखवलेलं आहे, पुस्तक वगैरे वाचून झालेलं आहे. पूजा मांडून पुस्तक वाचून धूप वगैरे लावून मी थोडंसं पूजा केलेली होती. तर आमचा दादू समोर बसून बघू शकता घंटी वाजत बसलेला आहे. तर अशा प्रकारे ही पूजा गुरुवारची झाली होती आणि हे शेवटचं गुरुवार आहे, त्यामुळे ह्या गुरुवारी उद्यापन पण करायचं आहे. त्यामुळे पूजा लवकरच मांडलेली होती, कारण स्वयंपाक पण करायचा होता देवीला धरण्यासाठी आणि 2 पोरींना जेव पण घालायचं होतं, त्यामुळे थोडंसं लवकरच उरकलेलं होतं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर पूजा मांडून घेतलेली आहे मी. तर पूजा मांडून झाली तरी पण दादू आमचा अजून नाही ते काय काय देवीसमोर आणून ठेवत आहे मूर्त्या वगैरे, जे जरा थोडंसं सगळं पूजा सगळं विस्कळीत करत आहे तो. अशा प्रकारे पूजा झालेली आहे. तर तो बघू शकता मध्ये मध्ये करतो आहे. आता मी जे करते त्याला ते पण करायचंच होतं, आरती वगैरे तो मध्ये मध्ये येऊन सगळं करतच होता आणि हे दोघांचं मध्ये मध्ये चालूच होतं. अशा प्रकारे देवीची पूजा पण झालेली आहे, आरती झालेली आहे, पुस्तक वाचून झालेलं आहे. तर आता पुढचं काम करण्यासाठी मी पुढे गेलेली आहे. तरी ह्यांचं चालूच आहे व्हिडिओ करणं. अशा प्रकारे देवीची पूजा झालेली आहे. तर आता मी बाकीचे कामं उरकून घेणार नाही, जसं की देवीचा स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाकघरातले बाकीचे कामं उरकून घ्यायचे आहेत. तर हा बघा काय करतोय, हा वॉच दाखवत आहे. त्याचा काल एक कुरकुरेमध्ये वॉच भेटलेला आहे, तर तो वॉच दाखवत आहे तुम्हाला. तर हे बघू शकता वॉच दाखवून झालेलं आहे त्याचं. ही बघा ही काय करते. आणि आता देवीला धरण्यासाठी म्हणून मी थोडंसं खीर करत होती. त्यासाठी लागणारं साहित्य 2 चमचे बासमती तांदूळ आहेत ते, आणि त्याचं कापडाने पुसून घेतलेलं आहे. तूप वगैरे गरम करून ठेवलेलं पातेल्यामध्ये, थोडं ड्रायफ्रूट घेतलेले. सर्वात प्रथम जे काही ड्रायफ्रूट घेतलेले ते तुपामध्ये चांगले थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि ते फ्राय झाल्यानंतर जे काही तांदूळ घेतले होते ते पण तुपामध्ये चांगले तळून घ्यायचे आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसं. तर ही अगदी झटपट अशी होणारी खीर आहे. तर बघू शकता गुरुवारी आता देवीला धरण्यासाठी म्हणून मी हेच करत आहे. ते जे काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे ते चांगलं तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे, ते झालेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि जे काही तांदूळ घेतले ते पण तुपामध्ये फ्राय करून घेणार आहे. तांदूळ कधीपर्यंत फ्राय करून घ्यायचे, जोपर्यंत तांदूळ चांगले कुरकुरीत नाही होणार तोपर्यंत तांदूळ चांगले तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. आता ह्याच पातेल्यातच त्यामध्ये तूप पण राहिलं त्याच्यामध्येच मी टाकून घेते, तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसं. तर हे बघू शकता हे चांगलं मी आता गॅस ऑन करून चांगलं परत एकदा खरपूस भाजून घेणार आहे. ते व्हिडिओमध्ये तूप जास्त टाकायची गरज नाही. आता तांदळाची खीर करायची म्हणलं की जास्त तुपाची गरज नाही, अगदी एक चमच्यामध्ये भरपूर अर्धा लिटरच्या वरती खीर चांगला रेडी होतो. तर हे बघू शकता हे चांगलं गोल्डन ब्राऊन झालेलं. तर हे प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि याला गार होऊ द्यायचं आहे. गार झाल्या मिक्सरला लावायचं आहे, गरम नाही टाकायचं आहे. त्यामुळे एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेते मी. आणि इकडं साईडला मी ते गार होईपर्यंत इकडं भाजी फोडणी मारून घेते. आता भाजी पुरीसोबत तर भाजी बटाट्याची छान लागते, फ्लावर बटाटा आणि मटरची मिक्स भाजी करायची. त्यामुळे कुकरला लावायची झटपट अशी होईल म्हणून. कुकरमध्ये सर्वात प्रथम तेल गरम करून जिरं, मोहरी, अद्रक, लसूण, कांदा हे सगळं टाकून गरम मसाला वगैरे सगळं घरगुती काळा मसाला टाकून जे काही फ्लावर आणि मटर घेतलं होतं ते त्याच्यामध्ये मिक्स करून कुकरला लावलेलं आहे. थोडंसं शेंगदाण्याचं कूट मीठ लावून आता डायरेक्ट कुकरला लावणार आहे आणि झटपट अशी तयार होती भाजी. याला जास्त वेळ नाही लागत आणि थोडंसंच पाणी टाकायची, जास्त टाकायची गरज नाही, कुकरमध्ये जास्त पडायची गरज नाही. भाजी शिजायला ते काही थोडंसं साईडला पुरीसाठी कणिक मळून घेतलं होतं, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. हे मी कणिक घेतलेलं आहे पुरीसाठी. आता हे जे पुरीसाठी कणिक मळून बसायला तर इकडे खीर करायची. आता मी खीर करायचं म्हणलं तर मिक्सर लागायचं होतं, त्यावेळेस ऐन वेळेस लाईट गेली होती. लाईट गेल्यामुळे आता मी कसं बारीक करावं ते सुचत नव्हतं, त्यामुळे खलबत्तं घेतलं. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम वेलची बारीक करून घेतली आणि इकडं बघू शकता साईडला पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. थोडंसं अर्धा लिटर दूधमध्ये थोडंसं दूध आधी टाकून घेतलं आहे. दूध चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि बाकीचं दूध थोडंसं साईडला ठेवणार आहे.
तर हे अर्धा लिटर दूध नव्हतं, त्याच्या निम्मं दूध होतं, त्यामुळे अर्धा लिटरचे निम्मं दूध घेतलेलं, अजून निम्मं दूध साईडला ठेवलेलं आहे. आता ते वेलची चांगलं बारीक झाल्यानंतर जे काही आपण मगाशी तांदूळ तुपामध्ये चांगलं भाजून घेतलेले ते पण खलबत्त्यामध्ये थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. आणि थोडेसे केशर घेतले होते वाटीमध्ये आणि त्यामध्ये थोडंसं गरम दूध टाकून ते केशर थोडंसं गरम दुधामध्ये भिजवणार, जेणेकरून जे काही कलर आहे केशरचा तो खिरीला चांगलं टेस्ट येईल. त्यामुळे थोडंसं केशर दूध मिक्स करून साईडला ठेवलेलं आहे. आणि वेलची पावडर टाकून घेतलेलं आहे, की आता खीर म्हणलं की विदाऊट वेलची पावडर ते काही टेस्ट लागणार नाही. वेलची पावडर टाकून घेतलेलं आहे आणि त्याच खलबत्त्यामध्ये मगाशी जे काही आपण तांदूळ घेतलं होतं ते चांगलं बारीक करून घेणार आहे. आता लाईट नसल्यामुळे माझ्याकडे ऑप्शन नाही आहे, ते खलबत्त्यामध्येच बारीक करून घेणार आहे मी. जास्त बारीक करायची गरज नाही, थोडंसं ओबडधोबड रवा ठेवायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेते आणि इकडं साईडला दूध पण गरम होते. तर हे बघू शकता अगदी झटपट असं 5 मिनटामध्ये झालेलं आहे. तुम्ही बघू शकता एवढं मोठंसं ठेवायचं आहे आणि इकडे दूध गरम झालेलं आहे, त्याच्यामुळे ते ओतून द्यायचं आहे. जे काही आपण तांदूळ आता बारीक केलेलं ते ओतून द्यायचं आहे आणि दूध चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. ह्या दुधामध्ये जे काही रिमेनिंग दूध आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. जे मगाशी अर्धा लिटरच्या निम्मं दूध राहिलं होतं त्याच्यामध्ये दूध टाकायचं, त्यामध्ये चवीनुसार साखर टाकायचं आहे आणि जे काही मगाशी केशर दूध मिक्स करून ठेवलं ते पण टाकायचं आणि हे टाकून चांगलं एक उकळी येऊ द्यायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता चांगलं एक उकळी आलेली आणि मध्ये आचेवर ह्याला खीरला चांगलं शिजू जायचं आहे. तर ह्याच्यामध्ये मी आधी म्हटल्याप्रमाणे चवीनुसार साखर टाकलेले. जर तुम्हाला गूळ टाकायचं असेल तर ही खीरनं पूर्ण शिजून थंडगार झाल्यावरच तुम्ही गूळ टाकू शकता. गरम गरम दुधामध्ये जर गूळ टाकला तर खीर फाटण्याची शक्यता असते, त्यामुळं पूर्ण खीर गार झाल्यावरच आपल्याला गूळ टाकायचं. तर त्यामुळेच मी गूळ न टाकता आता साखर टाकलेली आहे. आणि जे काही ड्रायफ्रूट मगाशी मी तळून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकून आणि मी तुम्ही बघू शकता खवा पेढे आहेत. खवा पेढे मी एकदम बारीक करून त्याच्यामध्ये गरम दूध टाकून घेत आहे. हे चांगली प्युरी करून खिरीमध्ये टाकते, जेणेकरून खीर अजून जरा टेस्टी होऊन जाईल. तर तुम्ही बघू शकता हे जे काही मी प्युरी करून घेतलेली आणि पेढ्याची प्युरी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली खिरीमध्ये, खीर एकदम अजून जरा टेस्टी आणि चविष्ट होऊन जाईल. तर तुम्ही बघू शकता ह्याला अजून जरा उकळायला सोडणाऱ्या मध्यम आचेवर चांगलं उकळी आली की खीरला गॅस बंद करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता गरमागरम देवीसाठी दाखवण्यासाठी खीर तयार झालेली आहे. तुम्ही पण ह्या पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. तर तुम्ही बघू शकता अशी खीर चांगली उकळीला आलेली आहे. ऑलरेडी आपण तांदूळ तुपामध्ये चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहे, तर काही जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही आहे, तर ते पटकन शिजून जातं. अशा प्रकारे एक खीर रेडी झालेलं आहे. आता साईड बाय साईड इकडे भाजी झाली का तर बघू शकतो. आता उपास असल्यामुळे थोडंसं खिचडी संध्याकाळपर्यंत थोडंसं उपास फराळासाठी मी खिचडी करून घेतलेली आहे. आता संध्याकाळीच हळदी कुंकू झाल्यावर जेवण करायचं असतं, त्यामुळे थोडंसं उपासाठी मी खिचडी करून घेतलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशी गरमागरम खिचडी पण मी इकडं साईडला तयार करून घेतलेली आहे. आता हे देवाला खीर दाखवून मी आता खिचडी पण खाणार आहे. उपासाचं खिचडी तयार केली आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. अगदी झटपट अशी होणारी उपासाची खिचडी आहे. तर तुम्ही बघू शकता झालेली आहे. त्यासोबत थोडंसं वेपर्स घेतलेलं आहे, एक शेंगदाण्याचा लाडू घेतलेला आणि 2 पेढे घेतले. अशा प्रकारे मी पण खाते आणि माझ्यासोबत हे दोघं पण एन्जॉय करतात. हा तर खिचडी न खाता वेपर्स खातो आणि ही खिचडी आणि वेपर्स दोन्ही खाते. तर हिला पण ते खूप आवडलेलं आहे, दादूला पण आवडलेलं आहे, पण त्याला खाता येत नाही, सगळं खाली सांडलं म्हणून मी त्याला काही दिलेलं नाही आहे. अशा प्रकारे फराळ झाल्यानंतर देवीचं जे काही नैवेद्य होतं ते तयार करत होते. आता भाजी झालेलं होतं, भात झालेलं होतं, खीर झाली, आता पुऱ्या करायच्या होत्या. तरी पुऱ्यासाठी मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि थोडंसं उंडाई घेऊन थोडंसं जाडसर अशी छोटी पोळी लाटत होती आणि तेलामध्ये चांगलं ते तळून घ्यायचं पुरी आणि देवासाठी नैवेद्य अशा प्रकारे रेडी केलेला होता. तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसं. आता खीर म्हणले की त्यासोबत पुरी पाहिजेच, त्यामुळे पुरी करत होत्या. आता गरमागरम पुरी मी देवीसाठी काढून घेतल्या होत्या. तर तुम्ही बघू शकता हा होता मार्गशीर्ष गुरुवारचा मिनी ब्लॉग. तर तुम्हाला मिनी ब्लॉग आवडले असे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामवर फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका. तर हे बघू शकता आजचा जर तुम्हाला मिनी ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब शेअर आणि बेल बटन असतो ते पण दाबायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला मिनी ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर हे बघू शकता पुरी किती छान अशी टम फुगलेली, अशी पुरी मी गरमागरम पुरी तयार करून घेतली होती. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघताच असं. आणि काही लोक पुरीच्या कणिकमध्ये थोडंसं रवा टाकतात, जेणेकरून पुऱ्या अजून जरा चांगल्या होतात, खुसखुशीत होतात. पण मी रवा वगैरे काय टाकला नव्हता, डायरेक्ट गव्हाच्या पिठाचीच पुऱ्या येते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता.
गव्हाचा असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. काही लोक मैद्याचा करतात, मैदा जास्तींसाठी थोडंसं हेवीच असतं, त्यामुळे मैदा वगैरे काय ॲड केलेलं नाही. डायरेक्ट नुसतं गव्हाचंच पचायला हलकं असतं, त्यामुळे नुसतं गव्हाच्या पिठाचंच केलेलं आहे. अशा प्रकारे थोड्याशा पुऱ्या मी तळून घेतल्या होत्या, बाकीच्या काढून ठेवल्या होत्या संध्याकाळी जेवताना करावं म्हणून. तर हे बघू शकता देवीला किती लागतं नवऱ्यासाठी मी केलेलं होतं, बाकीचं कणिक फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं. अशा प्रकारे हा मिनी ब्लॉग होता. तर तुम्ही बघू शकता अशाच मी थोड्याशा पुऱ्या करून घेतल्या. 5-6 पुऱ्या मी तळून घेतल्या होत्या, कारण की मला देवीला नैवेद्य दाखवून 2 पोरींना सुवासिनींना पण जेवू घालायच्या होत्या, त्यामुळे त्यांच्यासाठी पण मी आत्ताच करून घेत होते. चला तर भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय फ्रेंड्स. तर हे बघू शकता हे देवीला मी अशा प्रकारे नैवेद्य दाखवलेले. तर सकाळी तर मी पूजा करताना तर दाखवलेलंच होतं, खिचडी दाखवली होती, पेढे, शेंगदाण्याचा लाडू फराळाचं झालं होतं. तर हे नैवेद्य बघू शकता, तांदळाची खीर, आलू फ्लावर, बटाटाची भाजी, पुरी आणि व्हाईट राईस. तर हे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. हे एवढं सगळं केलेलं होतं मी. जिरा राईस केला होता आणि पुरी केली होती. तर अशा प्रकारे देवीला नैवेद्य दाखवला. चला तर भेटूया नेक्स्ट मिनिंगमध्ये. तोपर्यंत बाय फ्रेंड.